हॅलो, नमस्कार. संसदीय शासन पद्धती हा जो घटक आहे, या घटकावरती आपल्याला आजचं लेक्चर कंडक्ट करायचं आहे. खरं तर हा मुद्दा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. कारण यावरती याच्या अगोदर आयोगाने प्रश्न विचारले. चला आपण सुरुवात करूया संसदीय शासन व्यवस्था. थोडंसं आपण क्रोनॉलॉजिकली नाही बघत आहे आपण. पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपण थोडीशी क्रोनॉलॉजी जी आहे, बुकमधली जी क्रोनॉलॉजी आहे, ती खरं तर आपण मिस करतोय. याच्यामागे कारण असं आहे, की हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट मी बुक वाचून नाही तयार केलेला. हा पी-वाय-क्यू बघून तयार केलेला आहे. जे पी-वाय-क्यूला अपेक्षित आहे, ते मी या नोट्समध्ये टाकलेले आहे. जेणेकरून भविष्यामध्ये जे प्रश्न पडतील, ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जे माहीत पाहिजे, ते मी या नोट्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून थोडंसं काही-काही ठिकाणी आपण क्रोनॉलॉजी मिस करतो. मग आता तुम्हाला जर काही गोष्टी आणखी चांगल्या समजून घ्यायच्या असतील, तर तुम्ही ते कोळंबे सरांचं बुक किंवा एम. लक्ष्मीकांत सरांचं बुक वाचलं पाहिजे. पण माझं सजेशन असं असेल, की ते कोणतंच बुक न वापरता किंवा कोणतंच पुस्तक न वाचता तुम्ही ब्लाइंडली नोट्स फॉलो करायची आणि सरळ याचे घटनेची जे ठळक वैशिष्ट्य नावाचं जे चॅप्टर आहे, 21,000चं अप्पा आठवले सरांचं पुस्तकातलं. त्या पुस्तकातनं सरळ एम-सी-क्यू जे पी-वाय-क्यू आतापर्यंत आलेत, ते पी-वाय-क्यू सोडवायचे. जास्तीत जास्त जो टाईम आहे तुमचा, तो पी-वाय-क्यू सोडवण्यावरती गेला पाहिजे. जर पी-वाय-क्यू जास्तीत जास्त सोडवण्यावरती टाईम जर शिफ्ट झाला तुमचा, तर खूप सारे नंतर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे प्रश्न बरोबर येतील. संसदीय शासन पद्धती. हिचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे काय संसदीय शासन पद्धती आणि परत दुसरं जर पाहायला मिळालं तर अध्यक्षीय शासन पद्धती. तर शासन पद्धतीचे 2 प्रकार असतात. एक येतो संसदीय शासन पद्धती. आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? तर संसदीय शासन पद्धती म्हणजे ही जी पद्धत आहे ही संसदेवरती डिपेंड आहे, संसद. आता संसद म्हणजे काय? विधानसभा म्हणजे काय? ह्या गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळतील. सध्यासाठी तू एक लक्षात असू दे, की विधानसभा हे राज्याच्या लेव्हलला असतं आणि संसद जी आहे ती केंद्राच्या लेव्हलला असते. आता काही लोकांना हे अजून कळलं नसेल, तर विधानसभा महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट असते. बिहारमध्ये म्हणजे जे राज्य आहेत, त्या राज्यामध्ये जिथं कायदे तयार होतात त्याला विधानसभा म्हणतात. आणि दिल्ली जे आहे, जिथून पूर्ण भारताचं सरकार चालवलं जातं, तिथं जे कायदे होतात ते संसदेमध्ये होतात. तर ही जी संसदीय शासन पद्धती आहे ती भारतामध्ये लागू आहे. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. दिल्लीमध्ये हे सगळे कायदे केले जातात आणि ह्या प्रत्येक कायद्याला राष्ट्रपतींची संमती असावी लागते. राष्ट्रपतीने जर याला संमती दिली तर आणि तरच तो कायदा संमत होतो. पण मेन मुद्दा असा आहे भारतात जरी ही सिस्टीम असली तरी इतर देशांमध्ये जी संसदीय शासन पद्धती आहे, या संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्या देशामध्ये जो प्रमुख आहे तो राष्ट्रपती आहे, पण इतर ठिकाणी राजा देखील त्याचा प्रमुख असू शकतो. तर हा प्रश्न पडलेला आहे. तर लक्षात ठेवायचं की संसदीय शासन पद्धतीमध्ये जो प्रमुख आहे, हा प्रमुख राजा देखील असू शकतो. त्यावरती प्रश्न पडतो म्हणून हे लक्षात ठेवायचं. भारतामध्ये संसदीय शासन पद्धती जी आहे, तिच्यामध्ये वास्तविक प्रमुख हे पंतप्रधान असतात आणि नामधारी प्रमुख राष्ट्रपती असतात. म्हणजे जो कायदा आपण तयार करणार, या कायद्याला सही खरं तर राष्ट्रपती देणार आहे. पण आता तुम्ही पाहिलं असेल अख्खा जो देश आहे ते पंतप्रधान चालवतात. पी-एम नरेंद्र मोदी चालवतात. प्राईम मिनिस्टर पूर्ण देश कोण चालवतं? नरेंद्र मोदी चालवतात. म्हणजे भारताचं पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. अख्ख्या जगाला माहिती आहे. भारतातल्या लहानातल्या लहान पोराला माहिती आहे. पण भारताचा राष्ट्रपती कोण? पंतप्रधान तर माहिती आहे नरेंद्र मोदी. पण भारताचा राष्ट्रपती कोण? तर राष्ट्रपतींचं नाव लोकांना माहिती. असं का बरं होतं? कारण भारतामध्ये राष्ट्रपती फक्त नामधारी आहेत. खरी सत्ता हे पंतप्रधान चालवतात. आणि म्हणून या प्रश्नाचा हा जो दुसरा प्रश्न आहे, त्याचं तुम्ही छान लक्षात ठेवायचं, की भारतामध्ये जी संसदीय शासन पद्धती आहे, त्या संसदीय शासन पद्धतीमध्ये वास्तविक प्रमुख पंतप्रधान असतात आणि नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती असतात. झालं? ही फॅक्ट्स तुमची छानपणे क्लिअर व्हायला पाहिजे. जर ही क्लिअर झाली, तर आपल्याला त्याचा फायदा होतो पुढे. संसदीय शासन पद्धती मध्ये कार्यकारी मंडळ जे आहेत, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. बघा आता तुला 2 शब्द इथं वाचायला मिळतील. कार्यकारी मंडळ काय आणि कायदेकारी मंडळ काय? थोडंसं समजून घ्यायला आहे ना बाळा, एकदा हे चॅप्टर वाचून घे कोळंबे सरांच्या पुस्तकातलं किंवा एम. लक्ष्मीकांत पंत वाचून घे, की कार्यकारी मंडळ काय असतं, कायदे मंडळ काय असतं. तर समजा हे सभागृह आहेत. या सभागृहामध्ये
कायदे बनवले जातात, कायदे बनवतात या सभागृहामध्ये. त्याला कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. सॉरी, मी थोडं उलटं सांगितलं. मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. जे सभागृह आहेत, हे सभागृह आहेत आणि ह्या सभागृहामध्ये कायदे बनवले जातात. आणि जे कायदे बनवण्यासाठी या सभागृहामध्ये जे लोक बसलेले असतात, त्याला कायदे मंडळ म्हटलं जातं. कायदे मंडळ म्हणजे जे कायदे बनवतात. आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय? हे कायदे जे बनवलेले आहेत, त्या कायद्याचं ऍप्लिकेशन करणारं जे मंडळ असतं, त्याला कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. आणि मग हे कार्यकारी जे मंडळ आहे, ते ह्या कायदे मंडळात जबाबदार असतं. म्हणजे काय? जसं की बघा, आपण जर आपल्याला साखर आणायला लावली आणि जर साखर आणता आणता रस्त्यामध्ये जर आपली ती साखर तुटली, ती पिशवी साखरेची फुटली आणि जर रस्त्यावर पडून ती जर फुटली, साखरचं नुकसान झालं, तर त्याला जबाबदार कोण असतो? आपण असतो. तसं ह्या कार्यकारी मंडळाकडनं जर काही चुकी झाली, तर त्याला जबाबदार ते कोणाला जबाबदार असतात? कायदे मंडळाला जबाबदार असतात. म्हणजे यांच्याकडनं जर काही चुकी झाली, तर त्यांना या कायदे मंडळाला उत्तर द्यावं लागतात. काय चुकलं? का बरं चुकलं? कसं काय चुकलं? आणि म्हणून असं विचारलं जातं का कार्यकारी मंडळ कोणाला जबाबदार असतं? तर कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतं. हा भारतातली जी संसदीय शासन पद्धती आहे भारतामध्ये, या संसदीय शासन पद्धतीतला सर्वात महत्वाचा फायदा हा आहे. भारताच्या संसदीय शासन पद्धतीतला सर्वात प्रमुख लाभ कोणता? असं जर विचारलं, तर जे कार्यकारी मंडळ आहे भारतामधलं, ते कायदे मंडळाला जबाबदार असतं. हा प्रमुख लाभ आहे, हे छानपणे लक्षात ठेवायचं. भारतामध्ये जे राज्यघटना आहे आणि ह्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे संसदीय लोकशाही आहे. भारतामध्ये लोकशाही आहे. संसद म्हणजे काय? केंद्रामधलं शासन. केंद्रामध्ये जे शासन चालवतं त्याच्यामध्ये लोकसभा, ज्याच्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा असतात. याला संसद असं म्हटलं जातं. आणि या संसदेमध्ये ही जी संसद आहे ती लोकशाही पद्धतीने आपण चालवली जाते. एक असते बघा हुकुमशाही, एक असते हुकुमशाही आणि एक असते लोकशाही. लोकांनी जे चालवलेलं शासन असतं त्याला म्हणतात लोकशाही. आणि जे राजे किंवा जे हुकूम करून जे चालवलेलं शासन असतं त्याला हुकुमशाही म्हणतात. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये संसदीय लोकशाही आहे. लोकांनी चालवलेली ही शासन पद्धती आहे आणि याच्या वैशिष्ट्यावरून असं दिसून येतं, की वास्तविक जी सत्ता आहे ती पंतप्रधानच्या हातामध्ये आहे. पंतप्रधानच्या हातामध्ये आहेत आणि पंतप्रधानच्या हाताखालचं जे मंत्रिमंडळ आहे, त्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये खरी सत्ता आहे. तर भारताच्या राज्यघटनेचं जे संसदीय लोकशाही वैशिष्ट्य आहेत, म्हणजे भारतामध्ये संसद आहे आणि लोकांनी चालवलेलं शासन आहे म्हणून त्याला आपण संसदीय लोकशाही असं म्हणतो. आणि याच्यावरून असं दिसून येतं, की भारतामध्ये वास्तविक सत्ता ही पंतप्रधानच्या हाताखालचं जे मंत्रिमंडळ आहे, त्याच्या हातामध्ये वास्तविक सत्ता पाहायला मिळते. या वैशिष्ट्यावरून काय दिसून येतं? असा प्रश्न विचारला जातो. तर खरी सत्ता पंतप्रधानच्या हाताखालच्या मंत्रिमंडळाकडे आहे, हे आपल्याला यावरून दिसून येतं. भारतात ही जी संसदीय शासन पद्धती आहे, तर मग हिचे दोष कोणकोणते हो? सांगा बरं दोष कोणकोणते? यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर दोष कोणकोणते आहेत? की ही जी संसदीय शासन पद्धती राहते, ही संसदीय शासन पद्धती अस्थिर आहे. ती स्थिर नाहीये. त्याच्यामधले जे लोक आहेत, जे नेते आहेत, ते नेहमी बदलत असतात. म्हणून ही अस्थिर आहे, हा त्याचा दोष आहे. मग दुसरं म्हणजे काय? कौशल्यहीनांची शासन आहे हे. त्याच्यामध्ये जे काही लोक निवडून येतात, निवडून आलेले जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये पाहिजे त्या प्रकारे स्किल नसतं आणि म्हणून याला कौशल्यहीनांचे शासन असं देखील म्हटलं जातं. मंत्रिमंडळाची हुकूमशाही याच्यामध्ये निर्माण होऊ शकते. जे मंत्री असतात ते हुकूमशाही करायला लागतात. तर इथं आयोग फसवण्यासाठी मंत्रिमंडळाची जुलूमशाही हे ऑप्शन देतो, पण जुलूमशाही हे त्याचं उत्तर नाही. हे तुला लक्षात ठेवायचंय, की जुलूमशाही त्याच्यामध्ये येत नाही. मंत्रिमंडळाची हुकूमशाही हे त्याच्यामध्ये येतं आणि सत्ता विभाजन याच्यामुळे होत नाही. हे सत्ता विभाजनाच्या विरुद्ध आहेत. असे हे जे 4 दोष आहे, हे 4 तुला लक्षात आले पाहिजे. संसदीय शासन पद्धतीचे दोष कोणते? तर त्यातला एक दोष आहे अस्थिर शासन पद्धती. दुसरं आहे की याच्यामध्ये हुकूमशाही आहेत. मंत्री जे असतात ते हुकूम निर्माण करतात. बघा मंत्र्यांशी बोलण्याची कधी-कधी आपली ताकद पण नाही होत कारण ते इतके हुकूमशाही असतात. जुलूमशाही नाही, ते हुकूमशाही असतात. जुलूमशाही नाही, तर मी रेष मारली आहे. याच्यामध्ये कौशल्यहीनांचं शासन याच्यामध्ये निर्माण होतं. अनस्किलफुल पर्सन याच्यामध्ये निवडून जातात आणि याच्याने सत्ता विभाजन होऊ देत नाही. याच गोष्टी ज्या आहेत त्या सत्ता विभाजनाच्या विरुद्ध असतात. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. दोष कोणकोणते? पाठ करून घ्यायचे दोष कोणकोणते. ठीक आहे, पुढे जाऊ. अध्यक्षीय शासन पद्धती. आता आपण काय पाहिलं याच्या आधी?
त्याच्या आधी आपण पाहिलं संसदीय शासन पद्धती. काय होतं संसदीय शासन पद्धतीमध्ये? काय होतं? तर संसद देश चालवते. संसदेमध्ये कायदे निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये कायदे तयार करण्यासाठी लोकसभा, राज्यसभा असते. कायदे इथं तयार झाले का मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे जातात. त्याला संसदीय शासन पद्धती म्हणतो. आता आपल्याला बघायचं अध्यक्षीय शासन पद्धती. काय असते अध्यक्षीय शासन पद्धती? तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अध्यक्ष हा शासन प्रमुख असतो. हे जे जिथं कायदे बनवले जातात, त्या कायदे बनवण्याचा जो मेन अध्यक्ष राहतो, या अध्यक्षवरून याला अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष शासन प्रमुख राहतो. ह्या जो कायदे मंडळाचा जो अध्यक्ष आहे हाच खरा शासन प्रमुख राहतो अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये शासनाचा प्रमुख कोण असतो? तर तिथं राष्ट्रपती शासनाचा प्रमुख राहतो. भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. तिच्यामध्ये जो राष्ट्रपती आहे हा शासन प्रमुख आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कोण प्रमुख असतो? जो अध्यक्ष आहे तो खरा शासनाचा प्रमुख असतो. हा दोघांमधला फरक आहे, लक्षात ठेवायचा. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जे अध्यक्ष असतात ते शासन प्रमुख असतात. याच्यामध्ये अध्यक्ष विधिमंडळात जबाबदार नसतो. फार महत्वाचे आहे की जो अध्यक्ष आहे याच्यामध्ये जो प्रमुख आहे ज्याला आपण अध्यक्ष असं म्हटलंय तो अध्यक्ष जबाबदार नसतो. त्याच्याकडनं काही चुकी झाली, एखादी गोष्ट करण्याकरता जर काही चुकला असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी तो जबाबदार नसतो. अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये अध्यक्ष हा जबाबदार नसतो. हे वाक्य परीक्षेला ऑलरेडी विचारलंय. PYQ हे आणि ते छान पाठ करून ठेवायचं. तर अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या की त्याचा अध्यक्ष जो असतो तो शासन प्रमुख असतो आणि तो विधिमंडळामध्ये जबाबदार नसतो. आता आपल्याला एक कन्सेप्ट पाहिजे, ती कन्सेप्ट आहे धर्मनिरपेक्षताची. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे आयोग बऱ्याच वेळा विचारतं आणि म्हणून आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. तर भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे तुला कळलं पाहिजे. आता धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? तर याचा पहिला अर्थ असा आहे की राज्याचा कोणताच धर्म नाही ना, राज्य हिंदू धर्म आहे ना, मुस्लिम धर्म आहे ना, बुद्ध आहे ना, शीख आहे. तर राज्याचा कोणताच धर्म नाहीये. याला पण धर्मनिरपेक्षता म्हटलं जातं. दुसरं, राज्य कोणत्याच धर्माला सपोर्ट करणार नाही, कोणत्याच धर्माला विरोध पण करणार नाही. तर सगळ्या धर्मांना समान वागणूक देईल याला म्हटलं जातं धर्मनिरपेक्षता. आणि भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे. प्रत्येक धर्माला संमती दिलेली आहे. प्रत्येक धर्माला त्याच्या पद्धतीने काम करण्याची अनुमती भारताने दिलेली आहे. आणि म्हणून भारत धर्मनिरपेक्षता आहे असं म्हटलं जातं. राज्याने कोणत्याही धर्माला अग्रक्रमाने वागणूक नाही दिलेली. असं नाही केलेलं की मुस्लिम धर्माला अग्र वागणूक दिली किंवा महत्वाची वागणूक दिली किंवा हिंदू धर्माला चांगली वागणूक दिली. कोणत्याच धर्माला अग्रक्रमाची वागणूक नाही दिलेली. हे टाळलंय भारताने. आणि धर्मनिरपेक्षचा अर्थ काय? कोणत्याच धर्माला अग्रक्रम नाही दिलेला. आणि हा जो धर्मनिरपेक्षता आहे हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. हे वाक्य फार फार महत्वाचं. मूलभूत संरचनेचा भाग आहे म्हणजे काय? आता आधी मूलभूत संरचना म्हणजे काय ते समजून घे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे काही नियम आहेत का जे जर नियम जर मोडले तर हे राज्य घटनेला काही किंमतच नाही राहणार. तसा हा एक धर्मनिरपेक्षता, याला आपण मूलभूत संरचना असं म्हटलंय धर्मनिरपेक्षता. जर आपण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की कोणत्या धर्माला विशेष वागणूक नाही द्यायची. पण जर तत्व तोडलं आपण आणि एका धर्माला विशेष वागणूक जर दिली तर भारतामध्ये दंगली होतील. हे मग दंगली झाले तर मग हे मूलभूत संरचनेचं तत्व, हे जर तत्व मूलभूत संरचनेचं हे तत्वच नाही राहणार. आणि म्हणून हा रूल आपण ब्रेकच नाही करू शकत. आणि म्हणून जे रूल आपण ब्रेक नाही करू शकत त्याला आपण मूलभूत संरचना म्हटलंय. मुक्त निवडणुका हा सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग आहे. म्हणजे काय? जर भारतामध्ये मुक्त निवडणुका जर नाही घेतल्या तर मग काय किंमत राहते हो भारत देशाला? हा जर नियम तोडला तर मग देशाला काही किंमतच नाही राहत. हे इतके महत्वाचे नियम आहे आणि एवढ्या महत्वाचे जे नियम असतात त्यांना मूलभूत संरचनेचे नियम असं म्हटलं जातं. ही जी धर्मनिरपेक्षता आहेत हे मूलभूत संरचनेचं तत्व आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पाठ करून ठेवायचं. मूलभूत संरचना हा असा कणा आहे भारताचा का ज्याच्याशिवाय भारत व्यवस्थित चालूच शकत नाही. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. भारत धर्मनिरपेक्षता राज्य आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? सर्व धर्मांप्रती भारत तटस्थ राहतो. सर्व धर्मांसाठी भारत तटस्थ आहे. म्हणजे कोणत्याही धर्मालाच प्लसची वागणूक दिली आहे किंवा एखाद्या धर्माला निगेटिव्हची वागणूक दिली असं नाही.
सगळ्यांसाठी समान नियम आहे, याला म्हटलं जातं तटस्थपणाचा नियम. आणि भारत निपक्ष आहेत. कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही धर्माच्या पक्षाच्या बाजूने भारत बोलत नाही. भारत हा निष्पक्ष निपक्ष असा आहे. धर्माच्यासाठी तो निष्पक्ष आहे. कोणत्या धर्माला तो विशेष असं वागणूक नाही देत. म्हणून भारत धर्माच्या बाबतीत तटस्थ आहे, निपक्ष आहेत आणि म्हणून भारताला धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हटलं जातं. कोणत्याही धर्माबद्दल शत्रुत्वाची भावना नाहीये. कोणत्याही धर्माला असं शत्रू मानलेलं नाही. सगळ्यांना समान वागणूक आहे भारतामध्ये. राज्याच्या विविध धर्मांमध्ये राज्याला विविध धर्मांमध्ये राहून सुद्धा तटस्थ राहावं लागतं. धर्मनिरपेक्षता टिकवायची जर असेल तर आपण हिंदू, मुस्लिम या विविध धर्मांमध्ये राहतो तरी आपल्याला तटस्थ राहावं लागतं. कोणासाठी प्लस आणि एका धर्मासाठी मायनस असं आपल्याला नाही करावं लागत. सगळ्यांसाठी आपल्याला इक्वल तटस्थ राहावं लागतं. धर्माच्या आधारावर मतदारांना जर आव्हान केलं की चला आम्ही हिंदू धर्माचे आहेत, आम्ही मुस्लिम धर्माचे आहेत, आम्ही शीख धर्माचे आहेत आणि मग आम्हाला निवडून द्या, धर्माच्या आधारावर जर मतदारांना आपण आवाहन केलं तर हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे विरुद्ध आहेत. हे धर्मनिरपेक्षचा नियम तोडल्यासारखं आहे आणि म्हणून आपण धर्माच्या आधारावरती मतदारांना आवाहन करू शकत नाही. तर हे जे धर्मनिरपेक्षच्या बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला छानपणे माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. धर्मनिरपेक्षतेवरती प्रश्न विचारले जातात. एक महत्वाचा खटला सांगतोय मी, केशवानंद भारती खटला. सालपाठ करून घ्यायचे. 1973 हा खटला आहे आणि ह्या खटल्यामध्ये मूलभूत संरचनेबद्दलच्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे भारतामध्ये काय मूलभूत संरचना कळली ना रे, की याचं एक्झाम्पल सांगतो बघ. धर्मनिरपेक्षता आपण वरती बघितलं आताच, की काही अशा गोष्टी आहेत की ज्या जर तोडल्या किंवा हे जे रूल तोडले तर मग भारत देश प्रॉपर चालू शकत नाही. इतके महत्वाचे हे नियम राहतात. त्या नियमांना मूलभूत संरचना असं म्हटलेलं आहे. तर मूलभूत संरचनेमध्ये हे येतं का असं आयोग विचारतं. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, हे मूलभूत संरचनेत येतं का? नाही येत हे मूलभूत संरचनेमध्ये. कारण असं जर हे अध्यक्ष जर नसते तर भारतावरती फार विशेष प्रभाव नसता पडला. हे मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य नाही. लोकसभेचे अध्यक्ष मूलभूत संरचनेचे वैशिष्ट्य नाही. वैधानिक पद्धत हे सुद्धा मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य नाही. याच्या 3 गोष्टी आहेत, या मूलभूत संरचनेचा भाग नाही आहेत. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलायत म्हणून हे मी एकदम छानपणे याच्यावरती रेश मारून तुला दिलंय, हे लक्षात ठेव. तर केशवानंद भारती कधीचा आहे? 1973चा. मूलभूत संरचनेचा जो नियम आहे हा कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितला. या खटल्यात सुप्रीम कोर्टने संविधानाची मूलभूत चौकट प्रस्थापित केली. जी मूलभूत चौकट किंवा मूलभूत संरचनेची चौकट, मूलभूत संरचना नेमकं काय येते या मूलभूत संरचनेमध्ये, हे या खटल्यामध्ये केशवानंद भारती खटला जो 73चा, या खटल्यामध्ये मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. हा खटला कोणाविरुद्ध कोण झालं होतं? केशवानंद विरुद्ध केरळ राज्य असा हा खटला झाला होता. आणि या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येणार नाही, मूलभूत संरचना आपल्याला मोडताच येणार नाही, हे खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं? तर केशवानंद भारती खटला. मूलभूत संरचना म्हणजे काय? मुक्त निवडणुका आहेत, हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. याच्याशिवाय भारत देश चालू शकत नाही. तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकत नाही. असं ह्या मूलभूत संरचनेमध्ये म्हणजे मुक्त निवडणुका असेल, धर्मनिरपेक्षता असेल, हे जे मेन रूल आहे किंवा या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. हे कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं? केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं. आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णय जेवढे पण आतापर्यंत निर्णय आले त्याच्यातून आपल्याला मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये नेमकं काय येतं हे आपल्याला कळतं. तर हे पाठ करायचं. धर्मनिरपेक्षता हे मूलभूत संरचनेमध्ये येतं. म्हणजे आपल्याला सगळ्या धर्मांसाठी तटस्थ राहावं लागेल. कोणत्याच धर्माला आपण प्लस चांगली वागणूक आणि एखाद्या धर्माला आपण निगेटिव्ह वागणूक देऊ शकत नाही. हे मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य. कायद्याचे राज्य हे मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य. जर कायद्यावर हा देश चालतो, जर कायद्यावर आपण देशने चालवला, आपण जर मनमानी जर केली तर देश जास्त दिवस चालेल का? अजिबात नाही चालणार. म्हणून कायद्याचे राज्य हा मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य आहे. मुक्त आणि योग्य निवडणुका. जर निवडणुका मुक्त झाल्या, चांगल्या प्रकारे झाल्या तर देश चांगला चालेल, अदरवाईज देश चालू शकत नाही. म्हणून मुक्त निवडणुका हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. कायद्याचे राज्य मूलभूत संरचनेचा भाग आहे. धर्मनिरपेक्षता हा सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग आहे. कायद्याचे राज्य ऑलरेडी रिपीट झाले. न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व हे सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग आहे. कारण असे, जर आपण एखादा कायदा केला आणि जो कायदा बरोबर आहे किंवा चुकीचा जर झाला तर परत या कायद्याचं एकदा परीक्षण करण्याचं जे काम आहे हे न्यायालय करतं. याला
पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. आणि हा पुनर्विलोकन हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. कारण जर नसतं, तर चुकीचे कायदे भारतामध्ये लागू झाले असते. त्याचं परत एकदा परीक्षण म्हणजे पुनर्विलोकन झालं नसतं. म्हणून हा मूलभूत संरचनेचा भाग येतो. राज्यघटना सर्वश्रेष्ठ. अरे राज्यघटनेपेक्षा मग तू का मी श्रेष्ठ आहे? असं कोणी श्रेष्ठ नाही. फक्त राज्यघटना श्रेष्ठ आहेत. राज्यघटना श्रेष्ठ आहेत म्हणून देश प्रॉपर चालतो. आणि हे मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य आहे. कल्याणकारी राज्य. अरे राज्याने कल्याणच केलं पाहिजे. जर राज्याने प्रॉपर कल्याणच नाही केलं तर देश विकावा लागल. तर हे कल्याणकारी जे राज्य आहेत, राज्य कल्याणकारीच असावं लागतं. हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. आलं लक्षात? राज्य कसं असायला पाहिजे? कल्याणकारी असायला पाहिजे. हा मूलभूत संरचनेचा भाग येतो. घटना दुरुस्तीबाबत संसदेचे मर्यादित अधिकार. घटना दुरुस्ती म्हणजे काय? घटनेत जर एखादी गोष्ट चुकली असेल तर त्याच्यामध्ये बदल करावा लागतो आणि ह्या बदलासाठी संसदेला मर्यादित अधिकार दिलेत. मर्यादित. सगळे अधिकार नाही दिले, थोडे अधिकार दिले, सगळे अधिकार दिले असते तर यांनी अख्खी राज्यघटना त्याची तोडफोड केली असती. आणि म्हणून यांना आपण सगळे अधिकार नाही दिलेत. हा सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग येतो. मूलभूत संरचनेत काय काय येतं? छानपणे याला पाठ करायचं, छानपणे रिवाइज करायचं. हा कंटेंट मी सगळ्या पीवायक्यूचा बारकाईने अभ्यास करून मग हा मी कंटेंट लिहिलेला आहे इथं. हे जरी तुम्हाला सोपं वाटत असलं तर हे लिहिणं फार अवघड आहे. याच्यासाठी फार अभ्यास करावा लागतो. म्हणून मी इतक्या शार्प नोट्स काढून परीक्षेला येणाऱ्या गोष्टी इथे मी तुला लिहून दिल्यात. वरून सांगतो पण मी नेमकं काय लक्षात ठेवायचं, काय नाही लक्षात ठेवायचं. छानपणे लक्ष दे आणि छानपणे त्याला रिवाइज कर. संसदीय लोकशाही हे सुद्धा मूलभूत संरचनेचं वैशिष्ट्य आहे. तर मूलभूत संरचनेमध्ये काय येतं? धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य, निवडणुका, न्यायालयीन पुनर्विलोकन, घटना सर्वश्रेष्ठ, कल्याणकारी राज्य, घटना दुरुस्तीबाबत संसदेचे मर्यादित अधिकार आणि संसदीय लोकशाही या गोष्टी मूलभूत संरचनेमध्ये येतात. आता लोकशाही म्हणजे काय? लोकांनी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. व्यक्तीची आता या लोकशाहीमध्ये म्हणजे आपण भारत हा लोकशाही देश आहे. आपण आपल्या नेत्यांना निवडून देतो. नेते स्वतः नाही येत निवडून, आपण निवडून देतो. म्हणजे लोक देश चालवण्यासाठी जे नेते आहेत, त्या नेत्यांना निवडून देतं याला लोकशाही असं म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये काय असतो? व्यक्तीची प्रतिष्ठा असते. बघा आपण व्यक्ती आपल्याला काहीतरी किंमत आहे या समाजामध्ये. त्या व्यक्तीची प्रतिष्ठा ही लोकशाहीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कायद्यासमोर सगळे समान आहे. भारतामध्ये लोकशाही बघा तर सगळे लोक कायद्यासमोर समान आहे. असं नाही का तुला कायदा वेगळा, मला कायदा वेगळा. सगळ्यांसाठी कायदा समान असतो. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका असतात. मुक्त निवडणुका घेतल्या जातात. असे लपून छपून नाही घेतले जात. निपक्षपाती पूर्ण देशामध्ये सगळे पक्ष, सगळे जाती धर्माचे लोक एकसारखे आहेत असं समजून या निवडणुका घेतल्या जातात. तर भारत हा लोकशाही देश आहे. याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा सांभाळली जाते. कायद्यासमोर लोक समान असतात. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका घेतल्या जातात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारत हा लोकशाहीसाठी अपात्र आहे असं म्हटलं जायचं. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यावेळेस भारत स्वतंत्र नव्हतं झाला त्यावेळेस इंग्रजांचं असं म्हणणं होतं की भारताला लोकशाही देण्यासाठी अजून भारत अपात्र आहे. त्याच्या मागे त्यांनी 3 कारणं सांगितले होते. त्यातले हे 3 कारणं ऑलरेडी विचारलेले आहेत आयोगाने. हा पीवायक्यू आहे. छानपणे लक्षात द्यायच्यावरती छानपणे लक्षात ठेव. भारत समतेवर आधारलेला नव्हता. समानता भारतामध्ये आधारलेली नव्हती. हे त्यांचं पहिलं कारण होतं. भारतामध्ये याच्या अगोदर परंपरेच्या दृष्टीने भारतामध्ये लोकशाही प्रेझेंट नव्हती. हे दुसरं कारण होतं. आणि जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन जे आहे ते खंडित झालं होतं. अशा प्रकारचे 3 कारणं त्यांनी दिले होते, की भारत समतेवर आधारलेला नव्हता. परंपरेच्या दृष्टीने भारतात लोकशाही नव्हती आणि जाती व्यवस्थेने भारत देश पूर्ण खंडित झाला होता. या 3 कारणांमुळं इंग्रजांचं असं म्हणणं होतं, की भारत हा लोकशाहीसाठी अपात्र देश आहे. काही असे लोकशाही देश आहे बरं का बाळा, त्याच्यामध्ये ते प्रजासत्ताक आहे. त्याला आपण रिपब्लिक असं म्हटलं जातं. रिपब्लिक प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजेच देशाचा जो राष्ट्रपती आहे, हा राष्ट्रपती लोकांद्वारे निवडून दिला जातो. तर काही असे लोकशाही देश आहे, काही असे लोकशाही देश जे प्रजासत्ताक आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांचा जो राष्ट्रपती आहे, तो लोकांद्वारे निवडून दिला जातो. पण काही असे लोकशाही देश आहे, जे प्रजासत्ताक नाही. म्हणजे त्यांचा जो राष्ट्रपती आहे किंवा जो मेन व्यक्ती आहे, ज्याला आपण राष्ट्रपती म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा, हा लोकांद्वारे नाही निवडून दिला जात. तो वंश परंपरेने येतो. जर आपला जो राज्यघटनेचा आपला आपला जो देशाचा प्रमुख आहे राष्ट्रपती, हा लोकांद्वारे निवडून दिला जातो. म्हणून आपण प्रजासत्ताक आहे. पण काही असे देश आहे ज्यांचा जो अध्यक्ष आहे, तो लोकांद्वारे नाही तर वंश परंपरेने तो देश चालवत असतो. देशाचा राजा असतो. त्या देशाला प्रजासत्ताक, ते देश प्रजासत्ताक नसतात.
पण या दोन्ही देशामध्ये जी सत्ता आहे ती लोकांद्वारे चालवली जाते, म्हणून या दोन्ही देशांना लोकशाही असं म्हटलं जातं. हे दोन्ही देश लोकशाही आहेत, पण एकाचा राजा लोकांद्वारे निवडून दिला जातो आणि एकाचा राजा वंश परंपरेने निवडून येतो. हा दोघांमधला फरक आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रशासनावरील जे कायदेमंडळाचे नियंत्रण आहे ते अध्यक्ष शासन पद्धतीपेक्षा वेगळं असतं. संसदीय शासन पद्धत आणि अध्यक्ष शासन पद्धत हे आपण ऑलरेडी बघून झालंय. नेमका याच्यामधला फरक काय? संसदीय शासन पद्धत, संसद जे आहे ते कायदे याच्यामध्ये संसदेमध्ये निर्माण होतात. अध्यक्ष याच्यामध्ये राष्ट्रपती हा देश प्रमुख असतो. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष आहे हा खरा प्रमुख असतो. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये जे प्रशासन चालवलं जातं त्याच्यावर कायदेमंडळाचं जे नियंत्रण आहे प्रशासनावरती, देश ज्या प्रकारे चालवला जातो त्याला प्रशासन असं म्हटलं जातं. आणि या प्रशासनावर ज्या प्रकारे कायदेमंडळाचं नियंत्रण आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असतं. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण हे वेगळं आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये प्रशासनावरचं कायदेमंडळाचं जे नियंत्रण आहे ते थोडंसं वेगळं असतं. तर प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर लोकसत्ताक शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं? असा ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. लोकसत्ताक शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? प्रशासनावरती कायदेमंडळाचं नियंत्रण. आपलं जे प्रशासन आहे बघा, आपण उद्या सर्व्हिसमध्ये जाणारे PSI, STI, ESO, ST हे सगळं एवढे सगळे जे अधिकारी असतात ते काय चालवतात? तो देश चालवण्यासाठी मदत करतात हे सगळे लोक. याला प्रशासन असं म्हटलं जातं. या प्रशासनावर कोणाचं नियंत्रण असतं? कायदेमंडळाचं. जिथं हे ऍक्ट म्हणजे जे कायदे ज्या ठिकाणी बनवले जातात त्याला कायदेमंडळ म्हणतात. या कायदेमंडळाचं नियंत्रण हे या प्रशासनावरती असतं आणि हेच आपल्या लोकसत्ताक शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. लोकांचं सत्ता असलेलं शासन त्याला लोकसत्ताक शासन असं म्हटलं जातं आणि याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय? हे कायदेमंडळाचं नियंत्रण हे प्रशासनावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संविधानामध्ये अनुसूचित जाती जमाती यांची व्याख्या नाही दिलेली. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेव. संविधानामध्ये अनुसूचित जाती जमातींची व्याख्या दिलेली नाही. मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. पण अँग्लो इंडियन जे आहेत या अँग्लो इंडियन लोकांची, नेमकं अँग्लो इंडियन म्हणजे काय हे राज्यघटनेमध्ये चांगल्या प्रकारे स्पष्ट केलं. अनुसूचित जाती जमातीची व्याख्या नाही दिलेली, मागासवर्गाची व्याख्या नाही दिलेली, पण अँग्लो इंडियन म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. खरं सांगायचं आणि ह्या नोट्स मधल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न पडलेला आहे, कारण आपण बनवतानाच नोट्स ही PYQ बघून बनवतो. त्यामुळे यातला एकूण एक शब्द फार महत्वाचा आहे. आलं लक्षात? पहिला मागासवर्ग कधी सावू? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 340चं पालन करून, कलम 340चं पालन करून 29 जानेवारी 1953 ला काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्ग आयोग नेमला होता. तारीख पाठ करून घे. 29 जानेवारी 1953 अध्यक्ष होते काका कालेलकर आणि कलम 340 अंतर्गत तो स्थापन केला होता. आणि तिथं आयोग काय देतं? बीपी मंडल. तर बीपी मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्ग आयोग स्थापन केलेला नव्हता, तर तो काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला होता. राज्यघटनेच्या कार्याचं पुनर्विलोकन करणारा राष्ट्रीय आयोग राज्यघटनेने आतापर्यंत कसं कार्य केलेलं आहे याचं एकदा आपण परत एकदा परीक्षण करूया. यासाठी एक राष्ट्रीय आयोग नेमला होता आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती मानेपल्ली नारायणराव व्यंकटचलैया आणि यांच्या नावानेच हा आयोग ओळखला जातो. फेब्रुवारी 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला होता. आयोगाने 2002 मध्ये अहवाल दिला होता आणि त्याचे प्रमुख होते SN व्यंकटचलैया. टोटल किती सदस्य होते? तर 11 सदस्य होते. किती सदस्य होते? 11 सदस्य. 249 शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. हा आयोग कोणत्या सालाचा आहे? 2000चा. रिपोर्ट कैसा आहे? 2002चा. किती शिफारशी केल्या? 249. किती सदस्य होते? 11. त्याचे अध्यक्ष होते व्यंकटचलैया. आणि हा जो आयोग आहे, आयोगाला म्हटलं जातं राज्यघटनेच्या कार्याचं पुनर्परीक्षण करणारा आयोग. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती मानेपल्ली नारायणराव व्यंकटचलैया. यांचं जे नाव आहे हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. साल हे महत्वाच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते छानपणे लक्षात ठेवायच्या, पाठ करून ठेवायच्या. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे कोणते? असं एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता. नवनिर्मिती क्षमता म्हणजे राज्यघटनेमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता आहे हे आपल्याला कशावरून कळतं? त्याच्यामध्ये याची नवनिर्मिती क्षमतेचे काय काय पुरावे आहेत? तर ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत त्या छानपणे लक्षात ठेवायच्या. प्रबळ केंद्र हा एक पुरावा आहे.
केंद्र राज्य यांच्यामध्ये अधिकारांची वाटणी आहेत हा एक पुरावा येतो. एकात्म न्याय व्यवस्था आहे, एकेरी नागरिकत्व आणि अखिल भारतीय प्रशासकीय सेवा हे सगळ्याचे सगळे नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे येतात. नवनिर्मिती क्षमतेच्या पुराव्यामध्ये काय येतं? प्रबळ केंद्र, एकात्म न्याय व्यवस्था, अखिल भारतीय सेवा, एकेरी नागरिकत्व तत्व आणि केंद्र राज्य अधिकाऱ्यांची वाटणी. एवढ्या ज्या गोष्टी आहेत ते छानपणे पाठ करून घ्यायच्या. भारतीय संविधान हे श्रेष्ठ आहेत, संसद श्रेष्ठ नाहीयेत. तर कोण श्रेष्ठ आहेत? तर भारतीय संविधान श्रेष्ठ आहेत. संविधान श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ? तर भारतीय संसद श्रेष्ठ नाहीये, तर भारतामध्ये संविधान श्रेष्ठ आहे. बरोबर. ब्रिटिश संसदीय प्रारूपाचं अनुकरण केले. भारताने कोणाचं अनुकरण केलं असा प्रश्न विचारला तर ब्रिटिश देशामध्ये जी संसदीय शासन पद्धती आहेत, ब्रिटनमध्ये जी संसदीय शासन पद्धती आहेत, या ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीचं अनुकरण भारताने केलंय. भारतीय न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्यांची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त आहे. तर हे जे न्याय व्यवस्था आहेत, या न्यायालयांना भारताच्या संसदेने जेवढे पण कायदे तयार केलेत, हे कायदे बरोबर आहे का चूक आहे हे तपासण्याचा अधिकार या न्यायालयांना असतो आणि यालाच पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? पुनर्विलोकन असं याला म्हटलं जातं. भारतीय राज्यघटना सर्वात मोठी लिखित घटना आहे. जगात जेवढ्या पण घटना आहेत बाळा, याच्यामध्ये सगळ्यात मोठी लिहिलेली घटना राज्यघटना भारताची. ब्रिटनची घटना लिखित एक अलिखित याच्यावरती प्रश्न पडतो. ब्रिटनची राज्यघटना अलिखित आहे, ती लिहिलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. अजून 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायच्या. थँक्यू सो मच.